नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक हे भविष्य सांगणाऱ्या नाशिक येथील कॅप्टन अशोक खरातकडे यायचे. मात्र याच अशोक खरातला आता अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत असून कॅप्टन खरातच्या कुकर्माचा पेटारा उघडला असता 100पेक्षा जास्त व्हिडिओ, त्याच्या घरामध्ये 2 लॅपटॉप, पिस्तल आणि कारतूस आढळून आली आहेत. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ आणि त्याचबरोबर इतर काही महत्त्वाचे कागदपत्र मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या व्हिडिओमधून तांत्रिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याचं समोर येत असल्याचं प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारनं विशेष तपास म्हणजे SIT स्थापन केली असून IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली याचा तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे 1.5 तास आढावा बैठक घेतली. या SITमध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 2 लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड देखील पोलिसांनी जप्त केली आहे. तर खरातच्या विविध घराच्या ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सध्या कॅप्टन खरात विरोधात दाखल 3 गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा, तर वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा, तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातने भविष्य कथनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध निर्माण करून मोठी संपत्ती उभा केल्याचं देखील समोर आलं आहे. नाशिकमध्ये आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, तसेच पाथर्डी परिसरातील सुमारे 30 एकर जमीन आणि इतर ठिकाणी मालमत्ता असल्याचं देखील या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे पुढे आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.